न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का भाऊ शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असती, कोणाला एखाद्याला पद भेटतं एखाद्याला भेटत नाही. त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो. मान्य सुवर्णताई होत्या, राहुलजी दिवे होते. त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली. पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक, सगळ्यांचे मला फोन चालू होते. त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून 2 दिवस एकदम शांततेत भाऊ आता काय निर्णय घ्यायचा, साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या. पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दलची सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांबद्दल त्यांची जी काय आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले, त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे, तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे, कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्याबरोबर आहे. तुला मोठं करण्याचं, तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे, त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत. तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको. निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील, दादाजी भुसे साहेब असतील आमचे मान्य मंत्री, त्यानंतर नरेशजी मस्के असतील, रामजी नेपाळे असतील, अहमदप्पा गोडसे असतील, भाऊसाहेबजी चौधरी, रामजी नेपाळे, या सगळ्यांनीच, सुहासांना कांदे मान्य आमदार, या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून, त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी, सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, साहित्यिक असतील, प्रभागातील सर्व नागरिक असतील, नाशिक शहरातील जे काही सुजाण नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीचा घेऊ नका. जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे आणि एकदम भरघोस अशा मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं आहे, तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये. व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो, पण त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे 2 दिवस ते पुण्यामध्ये होते, त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं. तर ज्या काही शिवसैनिक सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या, पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे, तर तो आदेश शिरसावते मान्य शिवसैनिकाचा आहे. साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतो ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल. त्यामुळे पक्षाने आदेश दिला आहे तो निर्णय आता मी मान्य केला आहे. पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी विलास शिंदे यांना संधी देण्याचा. तुम्ही त्यांच्या निर्णयाला आव्हान घेत दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केले आणि आता तुम्हीच म्हणताय की आम्ही करतो, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं तुम्ही? नाही, उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही. आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला व त्यानंतर आम्हाला कळालं की साहेबांनी वरतून आदेश दिले आहे. कारण आतापर्यंतची पद्धत अशी की गटनेता हे नावं वरती पाडवतो इच्छुकांचे, परंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करतात व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुखांमध्ये नाव जाहीर करतो. अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे. नेमकं आपला आरोप नाही, आरोप हा माझा काही, मी जी काही नाराजी माझी आहे, जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची होती ती मी व्यक्त केली आहे. पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठला कोणाचा वाद आमचा राहिलेला नाही. नवीन मग काय जबाबदारी मिळणार, काय पोस्ट मिळणार, काही शब्द त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काही पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हितगुज करायचं आहे. जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे. तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते 10 तारखेला सायंकाळी 7 वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहे. तुम्ही पण जाणार? आपण बोलवलं आहे, मी पण जाणार. गटनेत्यांनी परस्पर विलास शिंदेचं नाव वर पाठवलं असं तुम्हाला म्हणायचं? पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो शिरसावते आहे. त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तो निर्णय मी मान्य केलेला आहे. तुमची नाराजी दूर झाली असं समजायचं? हो, नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधला आहे. पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर निश्चित मला निश्चित न्याय मिळेल अशी मला गॅरंटी आहे. पक्षांतर्गत ही धुसफूस जी आहे ती सातत्यानं पुढे बघायला मिळेल का ती पण संपल्याचं समजायचं? निश्चित पक्षामध्ये कुठली धुसफूस यापुढे राहणार नाही. त्यासाठीच माननीय शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय जे सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना शिरसावत राहील. याआधी पण असे बरेच प्रकार झालेले होते. अनेक वेळा तुमची नाराजी असते, तुम्ही दुसऱ्या बाजूला असतात, इतर पदाधिकारी वेगळ्या बाजूला असतात. काही दिवस झाले की एकत्र येतात, परत ही भांडणं होतात. हे म्हणजे तुमच्याकडे जे शिवसैनिक यायला बघतायत ते सगळे संभ्रमात येणार, पक्ष वाढत नाही तुमचा? नाही, पक्षवाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर जे काही आत्ता आमचे नगरसेवक जे काही थोड्या मताधिक्याने पडलेले आहेत
त्यांना सुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं. हेमंतप्पा असतील, आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो आहोत. ते कशामुळे पडले काय याचं सुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवला आहे. तो सुद्धा लवकरच पक्षप्रमुखांना आम्ही देणार आहोत. तुमच्यावर आता फक्त 2च नगरसेवक दिसत आहेत. नाही, आत्ता इथे ऑलरेडी आम्ही 4 नगरसेवक आहोत. अजून हे सुवर्णदान सगळे नगरसेवक असा हा विषय नाही. मी काही कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून आलेले आहेत. मी कुठं कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही. कारण जो काही व्यक्तिगत माझा निर्णय होता त्या निर्णयासंदर्भात आजी पत्रकार परिषद मी आयोजित केली. पक्षप्रमुखांसोबत बोलणं झाल्यानंतर तुम्ही तुमची नाराजी त्यांच्या समोर सांगितलं का, काय काय घडलं काय काय नाही या संदर्भात तुम्ही तुमची, कारण तुम्ही ज्या पोस्ट व्हायरल केलेल्या होत्या त्याच्यामध्ये अंतर्गत गटबाजी देखील आलेली होती आणि गटनेते पदावरून देखील तुम्ही बोललेले होतात. मग आता हे सगळं तुम्ही एकनाथ शिंदे समोर मांडलं. या सर्व भावना उद्या त्यांनी मिटिंग आयोजित केली नंदनवनमध्ये. निश्चित सर्व नगरसेवक असेल, स्वतः मी असेल, ज्या काही आमच्या भावना आहेत त्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांपर्यंत उद्या करणार आहोत. व निश्चित पक्षप्रमुख त्यातून निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील अशी आम्हाला गवाही. अजित पवारही नाराज असले का नॉट रिचेबल व्हायचे? तुम्ही 2 दिवस नॉट रिचेबल. नॉट रिचेबल होण्याचं कारण असं होतं का ज्या काही शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, या सगळ्यांच्या ज्या काही भावना होत्या, जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण ठीक आहे वाघाच्या भरात काय आपल्याकडून चूक व्हायला नको, आपण शिवसैनिक आहोत तर पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून मी फोन बंद ठेवतो. पण मग हे आधी नव्हतं लक्षात आलं का पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले तुम्हाला? नाही, पक्षप्रमुखांनी पहिले आदेश दिले. जे काही आदेश आहेत ते आम्हाला नंतर माहीत झालं का त्यांनी असे आदेश दिलेले आहेत. कारण आत्तापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख हे वरती नावं पाठवता व ते नावं पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख घेता व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं व त्यानंतरच तो निर्णय होतो. पण एवढा संदर्भात म्हणजे एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर कसा होऊ शकेल? एकतर भाजपचे सर्वाधिक उमेदवार, पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल, तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल, कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हा जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केला आहे. जो नाशिक शहरामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात आपण हे सगळं स्पष्टीकरण देण्यासाठी इथे सगळे उपस्थित आहोत. बंटी भाऊंनी जो निर्णय घेतला होता की आज ते त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते. बघा, शिवसेना हा एक पक्ष आहे, तो आदेशावर चालतो. निश्चितपणानं काही निर्णयांमुळे ते दुखवले गेले होते, परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्यासोबत किंवा आमच्या सगळ्यांच्या सोबत सचिवांच्या माध्यमातून संपर्क केला त्यावेळेस आमची भूमिका एकच होती की शिवसेना पक्षात पहिल्यापासून एक धोरणं आहे की जे काही संबंधित पदासाठी गटनेते असतील, उपमहापौर असतील, असे संबंधित जे काही पदं आहेत त्या पदासाठी जी लोक इच्छुक आहेत त्यांची नावं ही वरपर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी आणि त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हा सगळ्या लोकांना मान्यच असतो, कारण शेवटी तो वरिष्ठांचा निर्णय असतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या 4-5 दिवसांमध्ये हे सगळं झालेलं आम्हाला दिसलं नाही की कोण इच्छुक आहे. आज महापौर उपमहापौर म्हणून सुवर्णताई असतील, बंटीभाऊ असतील, दिवे असतील, हे सगळे लोक इच्छुक होते. त्यांची रितसर नावं वरती जाऊन हे वरतून जे खाली जे फायनल नाव आहे ते खाली यायला पाहिजे अशी सगळी आमच्या नगरसेवकांची मागणी होती. आणि शिवसेना कुटुंब आहे, कुटुंबामध्ये मतभेद होत असतात, हे वैचारिक मतभेद असतात, परंतु आमचं साहेबांच्याकडे एकच मागणं होतं, साहेबांनी यापुढे पण कुठली जबाबदारी दिली नाही तरी आमची हरकत नाही, पण तो आदेश साहेबांचा असायला पाहिजे इतकंच आमचं आदेश कोण देते? आता हे बघा, आता बंटीभाऊ असतील महानगर म्हणून किंवा जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी 2 पदं आहेत ह्या दोघं पदांच्या माध्यमातून नगरसेवकांमध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे. परंतु तुम्ही स्पष्ट सांगा म्हणजे कुठली 2 पदं आणि काय संबंध? नाही, हे बघा, आज गटनेता असेल किंवा उपमहापौर असेल, ही जी काही पदं असतील ही संबंधित नगरसेवकांना किंवा ज्यांनी आज आपल्या नाशिक शहरामध्ये संपूर्ण तुम्ही बघताय आपले 26 सीट्स आलेले आहे, सिनियरिटी बघून त्यांचा अनुभव बघून हे सगळं झालं पाहिजे असं आमच्या नगरसेवकांचं म्हणणं होतं. कारण ज्यावेळेस साहेबांनी हा सगळा उठाव केला त्यावेळेस साहेबांच्या सोबत आम्ही सगळे नगरसेवक त्यावेळेस आम्ही साहेबांसोबत काम करतोय. गेली 2-2.5 वर्ष आम्ही साहेबांसोबत काम करतोय, त्यामुळे आम्हाला पण वाटत होतं की आमचं देखील या सगळ्यामध्ये विचार हवं. परंतु साहेबांनी हा सगळा प्रकार साहेबांच्या लक्षात आल्यानंतर खरं तर आम्ही सगळे इच्छुक आहे हे साहेबांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, पण ते काही 2-3 दिवसापासून साहेबांच्यापर्यंत पोहोचलंय. आणि बघा, साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांनी उद्या आमच्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून साहेब आमच्याशी 1 to 1 बोलणार आहे. त्यामुळे हे जे काय आहे ते साहेबांच्या पर्यंत आम्ही त्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं पत्र नव्हतं, त्यामुळेच हा सर्व संभ्रम रसडलेला होता आणि तो साहेब उद्या दूर करतील सर्वांचा संभ्रम आणि कुठलीही गटबाजी राहणार. तुम्ही त्या बैठकीला होते का उपस्थित? हो, मी होतो ना. मग त्यावेळेस तुम्हाला पत्र दाखवण्यात आलं होतं का? नाही.
पत्र नव्हतं. तिथे सुरुवातच असं झाली की साहेबांचा आदेश आहे वरून आणि आदेश पाळणारी शिवसेना आहे, त्यामुळे आम्ही कोणी बोललो नाही. आणि एकदा साहेबांचा आदेश म्हटलं की कोणी बोलायचं नसतं. शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे आणि नक्कीच त्या पद्धतीने आम्ही तो आदेश पाळला आणि त्या पेपरवर सह्या केल्या सगळ्या. म्हणजे तुम्हाला हेतू पुरस्कार बोलवण्यात घेतलं आणि तुमची दिशाभूल केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? तसंच झालं. हो. नाही, त्यावेळेस स्वतः आमदार सुहास कांदे यांनी जाहीर केलं होतं का वरतून आदेश आलेला आहे म्हणून त्या बैठकीत. तेच सांगितलं आपल्याला की वरून आदेश आलेला आम्हाला सांगितलं आणि जेव्हा एक आमचा पदाधिकारी किंवा आमचे सन्माननीय आमदार म्हणताय की त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, हे आमचं काम आहे आणि आम्ही ते काम केलं. मग तुम्हाला त्या बैठकीमध्ये पत्र दाखवण्यात ते पत्र झालेलं नव्हतं तर पत्र करून दाखवलं.